आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बैलगाडी शर्यतीची पंढरी असणारे एक गाव निमसोड गावात बैल कमी आहेत, परंतु बैलगाडी शर्यतीचा नाद जास्त असलेली ही मंडळी आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव अशी फाटी की स्वतःच्या मालकीची गावाची किंवा यात्रा कमिटीची ही फाटी आहे आणि या फाटीवरती भव्य दिव्य दिनांक 13/4/2026 रोजी ओपनच सोनारी सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनच बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे। फाटी तुम्हाला दाखवण्याची गरज नाही तरी पण दाखवतो आणि आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक मंडळी आलेले आहेत, आपण त्यांच्या माध्यमातून हे मैदान कसं होईल हा संपूर्ण आढावा घेऊया। नमस्कार। सर्वात प्रथम मैदान अनेक या फाटीवरती पार पडत असतात, परंतु मैदान कशा निमित्त किंवा काय? हे मैदान सोनारशीत जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त भरवलं जाते। हे दरवर्षीचं मैदान आहे। हे 25वं वर्ष आहे। या मैदान 25 वर्षापासून हे मैदान परंपरा चालू आहे। आता आपल्या मैदानाचं अंतर किती आहे, फाटीचा पल्ला किती आणि आतल्यात अंतर किती? फाटीचा पल्ला 850 फूट आहे आणि आतल्या आत अंतर 14 फूट आहे। ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार आहे किंवा काय? 7 तारखेपासून। नमस्कार। सालाबाद प्रमाणे मैदान घेताय, काय मैदानात बक्षीस वितरण कसं असणार आहे, प्रवेश फी किती असणार आहे, काय सांगता? बक्षीस 7 आहेत। पहिलं 1 लाख रुपये आहे, परत 2 नंबरचा 71 आहे, 3 नंबरचा 41 आहे, 3 नंबर 25, 4 नंबर 15, 5 नंबर 11 आणि 10-10चे असे काही बक्षीस आहेत। नक्कीच। आणि प्रवेश फी आपली 1000 रुपये असणार आहे। देवाच्या यात्रेनिमित्त तसं बघायला गेलं तर निमसोडची सगळीच मैदानं चांगली होतात, म्हणजे गाड्या येऊ किंवा नाही येऊ तरी पण मैदान काय विषय सांगचाल थोडस गावाविषयी? काय नाही रित सर, आपले निकाल पण व्यवस्थित असतात। मैदानात कोणाचं काय म्हणजे जे नियमानुसार आहे ते नियमानुसारच होतं, कोणावर अन्याय नाही, काय नाही चालतच नाही आपल्या इथं काय। ऑनलाईन नोंद करण्यासाठी लोकांना काय सांगचाल? आणि लोकांना एवढीच विनंती आहे की आपलं स्वतःचं हक्काचं मैदान आहे, त्यामुळे सगळ्यांनी यावं आणि 7 ते 12 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू आहे आमची। दुसरी गोष्ट, मैदानासाठी आपल्या समालोचक कोण असणार आहेत किंवा झेंडापंच? समालोचक आहेत सुनील मोरे आणि किरण भिसे आहेत आणि झेंडापंच तोंडोलीचे सलीम मुलांनी। नक्कीच। आणि मैदानात काय बदल करण्यात आला की आपली जी आहे ती जुनी फाटी आहे? ती जुनी फाटी आपली स्वतःच्या हक्काचीच आहे, यात्रेची खरेदीच केलेली आहे, त्यामुळे काही विषय येत नाही। मित्रांनो बघा, या फाटीवरती अनेक मैदान पार पडत असतात आणि मित्रांनो एकतर असं होते की 60 गाड्या आल्या तरी त्यांना बक्षिसामध्ये 1 रुपयाही कमी दिला नाही, अशी निमसोड गावाचा इतिहास आहे। मित्रांनो कुठं वर्गणी गोळा करून बक्षीस द्यावं लागत नाही, या ठिकाणी अनेक बक्षीस दाते असतात किंवा देणारं गाव आहे, त्यामुळे बैलगाडी शौकीनांना जास्तीत जास्त नोंद करा आणि या कमिटीला सहकार्य करा। गेल्या वर्षी हे मैदान एकदम सुंदर आणि पारदर्शक पार पडलं होतं। नक्कीच लवकरात लवकर नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा।